श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धाशी, गोकर्णाचा महिमा आम्हाशी, विस्तार करावा कृपेशी. पूर्वी कोण वर जाहला, समस्त तीर्थे सोडूनी, श्रीपाद गेले किंकाकर्णी. पूर्वी आराधना केली कोणी, पुराण कथा सांग मज. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी. सांगेन तुझ विस्तारेसी, एकचित्ते एकावे. पूर्वयुगांतरी इक्ष्वाकुवंशी, मित्रासह राजा परियसी. प्रतापवंत क्षत्रिय वंशी, सर्व धर्म देखा. असता राजा एक दिवशी, विनोदे निघाला पारधासी. प्रवेश झाला अरण्याशी, वाससिंह शार्दूलाचा निर्मनुष्यारण्यात. राजा पारधी खेळत, भेटला तेथे दैत्य अद्भुत. ज्वाळाकार भयानक, राजा देखुनी तयाशी. शरजाळ वर्ष कापोणी, मूर्छा येऊनी धरणीशी. पडिला दैत्य ते वेळी, दैत्य विधाता ते वेळी. होता त्याचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी. बंधू शोके करोनिया, प्राण त्याजिता निशाचरू. बंधूशी म्हणतसे एरू, तू जरी होशील सहोदरू. सूड माझा घ्यावया त्वरित, ऐसे बोलुनी बंधुसी. दैत्य पावला पंचतत्वासी, अनेक माया तयापाशी. नररूप धरिले ते वेळी, रूप धरुणी मानवाचे. सौम्यवाणी बोले वाचे, सेवकात्वे धरिले रायाचे. अतिनम्रत्वे बोलनिया, समस्त मृग मारोनिया. दुष्ट जीव छेदोनिया, आला राजा आला परतोनी. आपुले नगरा परियसी, ऐसे क्रमी एक दिवशी. पितृश्राद्ध आले परियसी, आमंत्रण सांगे ऋषीशी. वशिष्ठादी मुनिवरा, ते दिनिनी संयम स्वयंपाका. करवी राजा सविवेका, कपटी होता जो विवेक. तया स्थानी ठेविला राजा म्हणे त्यासी, पाकस्थानी तू असशी. जे जे मागतील भावनाशी, सर्व आणूनी त्वा द्यावे. अंगीकारुनी तो सेवक, नरमास आणूनी देख. कपट्या भावे करवी पाक, केली शाक तये वेळी. ठाये घालिता ऋषी ईश्वराशी, पहिलेच वाढिले नरमांसासी. पाहताची कोपला वशिष्ठ ऋषी, दिदला शाप तये वेळी. वशिष्ठ म्हणे रायास, नरमास वाढिले आम्हास. त्वरित हो गा ब्रह्मराक्षस, म्हणून कोपे तये वेळी. शाप देताची तये वेळी, राजोला कोपला अतिप्रबळी. अपराध नसता आम्हा जवळी, काय शोपिले का नेने मास कपाक. कवने केला माझा निरोप नाही झाला, वृथा आमू ते शाप दिदला. आपण शापीन म्हणतसे, उदक घेऊन अंजुळी. शापावया सिद्ध झाला ते काळी, तव राजश्री येऊनी जवळी. ऊर्जितसी जाहता पातिती, पतीसी म्हणे ती नारी. गुरुशी शापिता दोष भारी, वंदुनी त्याचे चरण धरी. तेने तरशील भवसागर, मंद येती सतीचे वचन. मानिता राजा झाला आपण, अंजुळी उदक होते जाण. पडिले आपुल्या चरणावरी, शाप देता कल्पक्ष पाणी. पडिले राजाच्या चरणी, क्लेशपाद नाम म्हणोनी. ब्रह्मराक्षस झाला तो राव, पतिव्रता राजा महर्षी. लागली वशिष्ठा चरणी, उद्धारी स्वामी बाळकासी. एवढा कोप काय की जे, करुणावचन ऐकोणी. शांत झाला वशिष्ठ मुनी, वर्ष 12 क्रमोनी. पुनरीप राजा होय, उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी. गेला आपुले ठायासी, ब्रह्मराक्षस राजा परियसी. होऊन गेला वनांतरा, निर्मनुष्यारण्यात. राक्षस राहिला प्राख्यात, भक्षण करी अनेक जंतू. पशु पक्ष मनुष्यदी करुणी, ऐसे क्रमिता तये वनी. मार्गस्थ दाम्पत्य दोन्ही, ब्रह्म जाणिता मार्ग क्रमोनी. देखिला राक्षस भयासुर, येऊनी धरिले ब्राह्मणाक्षसाशी. व्याघ्र जैसा पशुशी, घेऊन गेला भक्षावयासी. विप्र स्त्री जाय समागमे, अति शोक करीतसे ब्राह्मणी. जाऊनी लागे राक्षसाचरणी, राखे मजला अवहे पाणी. प्राणेश्वरा सोडीशी पा, न भक्षी माझा पती. माझी तयावरी प्रीती, माते भक्षी गा सुखवृत्ती. वल्लभाते सोडी पा, पती विने राहते नारी. जन्म वृत्ता दगडा परी, पाहिले माते स्वीकारी. प्राण राहे पतीचा,
ऐसे नाना परी देखा, विप्र स्त्री करी महादुःखा. बोल न मागिता राक्षस एका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. पतीशी भक्षिले देखुनी, शाप दिधला ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी, शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी, शापस्थ राक्षस झालाशी. पुढे मागती राजा होशी, 12 वर्ष क्रमोनिया. परिरमता तू स्त्री सवे, प्राण जाईल स्वभावे. आम्हा अन्यथा भक्षिशी दुष्टावे. दुरात्मा तू राक्षसा, शाप देऊनी ते वेळी. पतीच्या अस्थी मिळवूनी सकळी, काष्टे घालून या प्रबळी. अग्निप्रवेश केला तिने, ऐसे असता राजा देखिला. क्रिमिले तेथे 12 वर्ष, पुनरीप राजा होणी एका. आला आपुले नगरासी, विप्रय स्त्रियसी शापवचन. स्त्रियसी सांगते खून, रतिसंगती करिता क्षण. मृत्यू असे आपणाशी, ऐकोणी पतीचे वचन. मंद येती दुःख करी आपण, मन करुणी निर्वाण. तुझ प्राण म्हणत असे, मंद येती म्हणे रायासी. संतान नाही तुमासी, आता कष्टला 12 वर्ष. प्रारब्ध आपुले न चुकेसी, ऐकोनी सतीचे वचन. शोक दाटला अति गहन, अश्रू निगती लोचनी. केवी करू म्हणत असे, मंत्री वृद्धा पुरोहितासी. बोलाविता झाला परीयसी, ब्रह्महत्या घडली आपणासी. विमोचन होय कोणे परी, मंत्री वृद्ध पुरोहित. रायासी म्हणे एक मात, तीर्थ अचरावे समस्त. तेने पुनिष्य होईल, ऐसा करुणी विचारू. राजा निघे तीर्थ अचरू, सकळ तीर्थ परी करू. विधिपूर्वक करीत असे, ऐसे नाना तीर्थ करीती. ब्रह्महत्या सवे येत असे, अघोर रूपे असे दीत. न वाचावे कोणे परी देखा, कष्टोनी राजा भोत परी. निर्वाण होणी मना भितरी, हिंडत पातला भिथिला पुरी. चिंताक्रांत होऊन या नगराबाह्य प्रदेशी. श्रमोनी राजा परियसी, चिंतित असे मानसी. वृची असे बैसोनिया, तव ऋषिकेश्वरा समवेत. जैसा सूर्य प्रकाशित, गौतम ऋषिकेश ख्यात. अवचित तेथे पातला, देखुनी राजा गौतमासी. चरणी लोळे संतोषी, नमन करी अतिहर्षी. भक्तिभावे करोनिया, अश्वासुनी ते वेळी. गौतम पुसे करुणा बहाळी, क्षम समाधान सकळी. पुसत्या झाला वृत्तांत, ऐकोनी ऋषिकेश्वराचे वचन. राजा सांगे विस्तारुण, शाप झाला ब्रह्मवचन. ब्रह्महत्या घडली मज, शमन होय माझा द्वेष. सवेची येतसे घोर वेश, व्रता चिरुलो कोटीश. न वचे दोष परियसा, ऐकोनी रायाचे वचन. करुणा सागर गौतम आपण, भय सांडिगा निर्वाण वचन. तारील शंकर मृत्युंजय, तुझे पाप निवारणासी. सांगेने तीर्थ विशेष, महापातक संहाराशी. गोकर्ण स्थान असे, भक्तिपूर्वक तया स्थानी. जप व्रत करीती जाण, फळ होय लक्ष गुण. ऐसे पुण्यक्षेत्र असे, जाता तो साक्षात ईश्वर. गोकर्ण क्षेत्र कैलासपुर, प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर. विष्णू निरोपे विनयार्थ, जे जे इच्छिती मनकामना. पावे त्वरित निर्धारे जाना, समान नाही क्षेत्र गोकर्ण. या ब्रह्मांड गोलकात, गोकर्ण क्षेत्र असे गहन. लिंग तीर्थे असंख्यात जाण, पदोपदी असती निर्गुण. ऐसे क्षेत्र अनुपम्य, कृतियुगती महाबळेश्वर क्षेत्र. त्रेतायुगी दिसे लोहित, द्वापारी रूपपित. कलियुगी कृष्णवर्ण जाणा, सप्त पाताळ खोलावून. उभे असे लिंग आपण, कलियुगी मृदू होऊन. दिसे सूक्ष्म रूपाने, पश्चिम समुद्रेसी. गोकर्ण तीर्थ उत्तम असी, ब्रह्महत्यादी पापनाशी. काय आश्चर्य परियसा, ब्रह्महत्यादी पंचमहापापे. परद्वारादिष्ट षटपापे, दुःखशील दुराचारणे पापे. जाती गोकर्ण महाबळेश्वर दर्शने, तया स्थानी पुण्य दिवशी. जे अचिरती भक्तिसी, तोची जाणा रुद्रवंशी. रायासी म्हणे गौतम, आदित्य सोम बुधवारी. अमावस्यादी पर्व भितरी, स्नान करुणी समुद्री. दान धर्म करावा, शिवपूजा व्रत होम हवन. जप ब्राह्मण संत पर्ण, किंचित करिता अनंत पुण्य. म्हणे गौतम रायाशी, व्यापती पताती वर्ण पर्वतासी. सूर्य संक्रांतीचे दिवशी, महाप्रदोष त्रयोदशी. पूजिता पुण्य अगम्य, असित पक्ष माघ माशी. शिवरात्री चतुर्दशी, बिल्वपत्र वाहिल्यासी. दुर्लभ असे त्रिभुवनात, स्नान करुणी समस्त तीर्थ. महाबळेश्वर लिंगार्थी, पूजा करावी भावार्थी.
पातका व्यतिरिक्त होय जाना. ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकोणी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान महिमा निरूपिलासी. पूर्वी कोण कोणासी साक्षी झाली असेल की म्हणे गौतम ते वेळी. गोकर्ण क्षत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी. अपार साक्षी देखी असे गेलो होतो आम्ही यात्रे. देखिले दृष्टांत विचित्र आले होते तिथे जन मात्र. यात्रे पे करोनिया मध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेत. दुरुनी देखिले चांडाळी ते वृक्ष अंध महारोगी. विधवा आपण केशवपणी दिसे जैसे सुखमरणी. क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐसी अवस्था चांडाळीशी आली वृक्षछायेशी. देह टाकिता धरणीशी त्याजू पाहे प्राण आपुला. प्राण त्याजिता ते वेळी विमान उतरले तत्काळी. शिवदूत अतुबळी त्रिशूळ खटवाग धरुनी हाती. टाकायुधे चक्रभाळी चंद्रासारखी कांती केवळी. किरीट कुंडले मिरवी कपोली चतुर्वर्ण येणे परी. विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी आकाज अपूर्व वर्तिले ते वेळी. आम्ही पुशिले शिवदूताशी आले ती कौन कार्यासी. दूत म्हणती आम्हासी आलो चांडाळीशी न्यावया. ऐशी चांडाळी पापिनीसी कैसे योग विमानेशी. घेऊनी श्वासनी सिंहासनी काय योग्य. शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण. केले नाही देखील यज्ञ येसी कैसे न्याल तुम्ही. अर्जन जन्मांतरीची म्हणा कुष्ठ सर्व रोग हेची खुण. कमी निगती मुखातून पूर्ववर्जित केवी होईल. गौतम म्हणे रायाशी ऐसे पुशिले दूतासी. त्यांनी सांगितला आम्हासी अद्यंत ते चांडाळीचा पूर्वी इचे जन्मस्थान. ब्रह्मानुकुळी झाली कन्या सोमिनी नाम असे पूर्ण. सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपईसी. उपवर झाली पितग्रहेसी न मिळे वरतीये सरसी. चिंता करीशी माता पिता न मिळे सुंदर वरतीयसी. उन्नत झाली 10 वर्षी मिळवणी एक द्वाशी. गृह केसी दिधले कन्या विवाह झाले यावरी. होती तया पतीचे घरी कोंचित येणे परी होती. नारी परी असा वर्तता असे पूर्व देखा. तिचे पतीस झाले दुःखा पंचतत्व पावला तत्काळी. विधवेश शेक करुनिया करुणियेची माता पिता. कन्या आपुले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता. खेद करी ते नारी अतिसुंदर पूर्व वयसी. मंदे व्यापले पती दिवसी चंचळ होय मानसी. परपुरुषा ते देखुनी गुप्त रूपे किंचित काळी. जार कर्म करिता जाहली प्रकट झाले तात्काळी. गोप्य नोहे पातकासी ऐसे तिचे पातकासी. प्रकट झाले सर्वाशी वाळीत केली आतयासी. माता पिता बंधू वर्गाधिका शंका होती पाहिली तिशी. निशंक झाली व्याभिचारासी. प्रकट रूपे अहर्निशी रमू लागली नगरात. ते नगरी एकवाणी रूपे होता अति लावणी. पूर्व योनी देखुनी झाली त्याची कुलस्त्री. तया शूद्राचे घरी वर्तत होती ते नारी. ऐसी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42. स्त्रिया नासता कामत्वे ब्राह्मण नासती हीन सवे. राज्य जाय द्विज क्षोभे येती नासे विषय शेवणे. शूद्रासवे अहर्निशी रमत होती अतिहर्षे. पुत्र झाला तियेसी तया शूद्र घरी असता. वर्तता ऐसे एके दिवशी उन्मात होऊनी परियशी. छेदिले वासरू अहर्निशी मेष म्हणून पापिनी. छेदुनी वत्स परियसी पाक केला विणयासी. शिर ठेविले शिंकेशी दुसरे दिवशी भक्षावया. आपण भ्रमित मद्यपानी जाग्रत झाली असतामणी. वासरू पाहत असे भुवनी देनू दोहवया लागी. वत्सस्थानी असे मेष भ्रमित झाली अतिक्लेश. घरात पाहतसे शिरास व्यक्त तिचे वासराचे. अनुतप्त होऊनी ते वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी. अज्ञाने ऐसे पापे घडली म्हणून चिंता दुरामनी. तये वत्स शिराशी निक्षत्र केला भूमीसी. पती कोपेल म्हणून परियसी अस्थिर चर्म निक्षेपले. जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्सासी एका. रोदन करी समजता पुढे पती पुढे येणे परी. ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती शूद्रा घरी.
पंचतत्व पावली ती नारी, नेली द्वितीय मुनापुरी. घातले तिशी नरकात, भोग भोगी अति दुःखित. पुनरिप जन्म चांडाळी जात, उपजले ते नारी एका. जहाली उपजता ती आंधळी, विद्रूप वर्ण जैसे काजळी. माता पिता किंचित काळी, प्रतिपाळिती माया मोहे. ऐसे असता वर्तमानी, सर्वांगी जाहली कुष्ठवर्णी. पंचतत्व पावली पिता जननी, दारिद्र्य झाली निराक्षय. न मिळे तियेसी वस्त्रान्न, दुःख करी अति गहन. ऐसे तिचे पूर्वकर्म, झाली व्रत अति कष्टे. ऐसे वर्तता माघ मासी, लोक निघाले यात्रेसी. महास्थान गोकर्णाशी, कलपुत्र सहित देखा. ऐसे महाजन समवेत, चांडाळी गेली याचित. सर्व भिक्षुक भूत, तया समागमे जातसे. येणे परी गोकर्णाशी, चांडाळी पातली सायासी. कर ओळंबुनी महाजनासी, भिक्षा मागे करुणावचने. येणे परी मार्गात, चांडाळी असे मागतसे अक्रदोन. एक म्हणती हसोन, उपवास आजी अन्न कैसे. हाती होते बिल्व मंजरी, ते घातले तिचे करी. हुंगोनी पाहे रे, भक्षणा वस्तू नव्हे म्हणून. कपोन टाकी ती अवसरी, जाऊनी पडली लिंगावरी. रात्री असता अंधकारी, अलभ्य पूजा घडली तियसी. कोणी न घालती भिक्षा तिसी, उपवास घडला ते दिवशी. पूजा पावली ते शिवाशी, बिल्व मंजिरी शिवमस्तकी. पुण्य केले इने आजी, उपवास शिव तिथी काजी. बिल्व पत्र ईश्वर पूजी, घडले रात्री जागरण. ते पुण्य करुणी इचे, पाप गेले शतजन्मीचे. ईश्वराशी प्रिय इचे, म्हणून पाठविले आम्हासी. ऐसे म्हणती शिवदूत, तैवरी शिंपिती अमृत. दिव्य देह केले त्वरित, घेऊन गेले शिवलोका. ऐसे गोकर्णासे स्थान, गौतम सांगे विस्तारुण. राजयासी म्हणतसे सगुण, त्वरित जाई गोकर्णाशी. ऐकोनी गौतमाचे वचन, राजा म्हणी संतोष. पावला त्वरित गोकर्ण, पापा वेगळा झाला जाण. ऐशे पुण्य पावन स्थान, म्हणून श्रीपाद राहिले आपण. सिद्ध म्हणे एक कथन, नामधारका एक चित्ते. इति श्री गुरुचरित्र अमृत परम कथा नरसिंह सरस सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन. इथेच आपला 7वा अध्याय समाप्त झालेला आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.